ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ज्ञानदेवांची 11व्या अध्यायाची प्रस्तावना. भाग 8. अर्जुनाच्या मनातील आंदोलन. ओवे आहेत 37 ते 43. ज्ञानदेवांच्या अर्जुनाला भगवंतांना विश्वरूप दाखवा असे सांगण्याची भीड पडली. पण शेवटी त्याने हा प्रश्न विचारायचाच असा निर्धार कसा केला ते ज्ञानदेव सांगत आहेत. त्याचबरोबर श्रीकृष्णांचेही मातेच्या स्वरूपात त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि न पुसेची जरी म्हणे तरी विश्वरूप देखील या विणे, सुख नोहेची परिजिणे तेही विपायी. आणि पुसू नये असं जर म्हटले तर ते विश्वरूप पाहिले वाचून सुख तर होत नाहीच, परंतु जगणे ते देखील क्वचितच संभवणार आहे. म्हणून आता पुसो अळू माळसे, मग करू देवा आवडे तैसे, येणे प्रवर्तला साध्वसे पार्थू बोलू. तर आता थोडेसे विचारूया, मग देवाची ज्याप्रमाणे मर्जी असेल तसे करू. अशा रीतीने अर्जुन भीत भीत बोलायला लागला. परी तेची ऐसेनी भावे, जे एखाद उत्तर सवे, दावी विश्वरूप आघवे झाडा देऊनी. परंतु तेच त्याचे बोलणे अशा खुबीचे होते की एक दोन शब्दांबरोबरच देव आपला झाडा देऊन सर्व विश्वरूप दाखवेल. अहो वासुरू देखील याची साथी, धेनू खडबडवनी मोहे उठी, मग स्तनमुखाची भेटी काय पान्हा धरे. अहो वासरू पाहिले की लागलीच प्रेमाने गाय खडबडून उभी राहते. मग प्रत्यक्ष तिच्या स्तनाची व त्याच्या मुखाची गाठ पडल्यावर तिला पाना येणार नाही का? पाहा तया पांडवांचे नावे, जो कृष्ण राणी ही प्रतिपाळू धावे, तया ते अर्जुन जव पुसावे तव साहिल काय. पहा बरे, त्या पांडवांचे नाव ऐकल्याबरोबर तो कृष्ण त्यांचे रक्षण करण्याकरता रानातही धाव घेतो. त्याला अर्जुनाने विचारावे व मग आपण सांगावे एवढे तरी सहन होईल का? तो सहजेची स्नेहाचे अवतरण, आणि येरू स्नेहा घातले आहे माझवण, ऐसिये मिळवणी वेगळेपण उरे हेची बहु. तो श्रीकृष्ण परमात्मा स्वभावतःच प्रेमाची मूर्ती असून त्या प्रेमास अर्जुन हा अंमल आणणारा उत्तेजक पदार्थ घातला आहे. अशा एक होण्याच्या वेळेस त्यांचे वेगळेपण राहिले हेच फार आहे. म्हणून अर्जुनाची या बोला सरीसा, देव विश्वरूप होईल आपैसा, तोची पहिला प्रसंगू ऐसा ऐकीजे तरी. म्हणून अर्जुनाच्या बोलण्यावर श्रीकृष्ण सहजच विश्वरूप धारण करील तोच पहिला प्रसंग आहे, तर तो ऐकावा. ज्ञानदेवांच्या अर्जुनाला भगवंतांना विश्वरूप दाखवा म्हणून सांगण्याची भीड वाटू लागली. पण ते विश्वरूप पाहिल्याशिवाय त्याचं समाधानही होईना. आपण ही गोष्ट विचारलीच नाही तर आपल्याला जगणं देखील अशक्य होईल असं त्याला वाटू लागलं. शेवटी त्याला वाटू लागलं की भीड धरून विचारलंच नाही तर आपल्याला कधीच भगवंत विश्वरूप दाखवणार नाहीत, तेव्हा विचारून पाहिलं तरी काय हरकत आहे. मग देवांना वाटलं तर दाखवतील विश्वरूप, नाहीतर नाही असा विचार करून त्यांना आपला प्रश्न विचारायचा नक्की केलं. अर्जुनाने भगवंतांना अशा काही खुबीने प्रश्न विचारला की भगवंतांनी प्रेमापोटी विश्वरूप दाखवलंच पाहिजे. कारण श्रीकृष्ण जणू माताच आहेत. वासराला पाहिल्यावर गाय खडबडून उभी राहते, मग तिच्या स्तनाशी वासराच्या मुखाची गाठ पडल्यावर तिला पाना फुटणारच. तसंच अर्जुन हा जणू श्रीकृष्ण रूपी गायीचं पाडस आहे. पांडव व श्रीकृष्ण यांचे सख्य अवर्णनीय आहे. द्रौपदीच्या स्वयंवरात ऋषीरूपात आलेल्या पांडवांना श्रीकृष्णांनीच ओळखलं होतं. पांडव वनवासात गेल्यावर त्यांना तिथे भेटायला गेले होते. युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञात त्यांनी हर तऱ्हेने मदत केली होती, कारण पांडव सत्याच्या मार्गाने चालणारे होते. तेव्हा अर्जुनांना विनंती करताच श्रीकृष्ण विश्वरूप दाखवतील यात नवल नाही. अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्या उत्कट स्नेह संबंधाचं वर्णन करताना ज्ञानदेवाने येथे एक उत्प्रेक्षा केलेली आहे. श्रीकृष्ण म्हणजे तो सहजेची स्नेहाचे अवतरण. परमात्म्याने सगुण श्रीकृष्ण रूप धारण केले आहे. ते जणू अर्जुनावरील प्रेमामुळेच अवतरित झालेली घनीभूत मूर्ती आहे. परमात्मा जसा निर्गुण निराकार तसा स्नेह सुद्धा निर्गुणच, त्याला रूप नाही. पण परमात्मा सगुण रूप घेऊन अवतरावा तसा स्नेह सुद्धा श्रीकृष्ण रूपाने सगुण रूप घेऊन अवतरलेला आहे.
त्यांचे प्रेम अधिकाधिक वाढावे म्हणून अर्जुन म्हणजे जणू काही त्यात घातलेला उत्तेजक पदार्थ आहे. त्यामुळे त्यांचे प्रेम अधिकाधिक वाढतच जाते. अशा वेळी खरं तर श्रीकृष्ण आणि अर्जुन एकरूपच झालेले आहेत, पण तरीही वेगळे पण टिकून राहिलेले आहे. ते देवभक्तांचं ऐक्य झाल्यावरही हा प्रेमाचा प्रवाह वाहता राहिला पाहिजे म्हणून हे दोन पण दिसत आहे, असं ज्ञानदेवांना वाटत आहे. अर्जुन असं बोलल्यावर भगवंत सहजच विश्वरूप धारण करणार आहेत. पण त्यासाठी अर्जुनाने कोणत्या खुबीने प्रश्न विचारला ते ज्ञानदेव सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.